एक अवतार आदर्श देणारा तर एक अवतार आकर्षण करणारा, एक अवतार सूर्यवंशामध्ये तर एक अवतार चंद्रवंशामध्ये, एक अवतार त्रेतायुगामध्ये तर एक अवतार द्वापारयुगामध्ये, एक अवतार उन्हाळ्यामध्ये तर एक अवतार पावसाळ्यामध्ये, एक अवतार दिवसा 12 वाजता तर एक अवतार रात्री 12 वाजता, एक अवतार शुक्ल पक्षात तर एक अवतार कृष्ण पक्षात मध्य पक्षात, एक अवतार राजगृहात तर एक अवतार कारागृहात, एका अवतारामध्ये एकच पत्नी तर एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या. पण दोन्ही अवतार मात्र एकच हो. राम तोच कृष्ण, कृष्ण तोच राम आहे. तर असा हा कृष्ण अवतार जो जगामध्ये झाला, गोकुळामध्ये झाला, त्याला एकच कारण नसून बरेच कारण सांगण्यात आले. ऋण फेडावय अवतार केला, अविनाशाला काराशी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. असे बरेच कारण समोर केले आणि भगवंताने गोकुळात अवतार धारण केला. गोकुळातच का केला? कारण गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान होतं, पुण्यवान होतं. कारण भगवान भलत्याच ठिकाणी जन्माला येत नसतो आणि भगवंताच्या येण्याला जन्म म्हणायचा नसतो. जीवाच्या येण्याला जन्म म्हणा आणि देवाच्या येण्याला अवतार म्हणा. विठ्ठल अवतारासाठी एकतर ते गाव चांगलं लागतं, एकतर ज्यांच्या पोटी अवतार धारण करायचं ते पात्र देखील चांगलं लागतं. तर यशोदा माता ही पुण्यवान होती, नंद बाबा हे पुण्यशील होते, देवकी माता पुण्यवान होती, वसुदेव महाराज देखील फार मोठे पुण्यवान होते. विठ्ठल आणि एकतर गोकुळात अवतार धारण करण्याचं कारण तिथं गायीच फार होत्या. जिथं गायी ते गाव देवाला फार आवडतं. ज्याप्रमाणे संत हे देवाचे प्राण, ब्राह्मण हे देवाचे प्राण, पतिव्रता ही देवाचा प्राण, ब्रह्मचारी देखील देवाचे त्यांनी प्राण मानलेला आहे. सदाचार ठेवतात ते देखील देव त्यांना प्राण मानतो. त्यापैकी गायीला प्राण मानलेला आहे. गाय फार महत्वाची, जशी आपली आई तशी समजा गाय, गावरान गाय, बर जर्सी गाय नव्हे. गावरान गाय ईश्वर निर्मित आहे, जर्सी गाय ही जीव निर्मित आहे. देवाच्या नैवेद्याला गावरान गायचं दूध लागतं. विठ्ठल एखाद्या वेळा आपल्याकडे काहीच नसेल, गरिबी जीवनामध्ये असेल, तर भावना असेल तर भगवान काही घेऊ शकतो. तसं काही नाही, इथं भावना महत्वाची आहे. तेव्हा भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. गोकुळात असंख्य गायी होत्या, असंख्य गायी. कारण गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. विठ्ठल विठ्ठल
कोणामध्ये नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. बाळ कृष्ण नंदा घर बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. भगवंताच्या वडिलाला नंद असं म्हटलेलं आहे आणि नंद ही पदवी त्यांनाच की ज्यांच्याकडे 9 लाख गायी. तर भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. नामदेव महाराजची एक गवळण आहे पहा. आहे मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. आहे मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. गाई राखून जदरी नख मला जोडा. गायी होत्या. मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रात देखील 9 लाख गायी नसतील. दर्शा सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये देखील गावरांगा एवढ्या नसतील. तर तेवढ्या गायी भगवान कृष्णाकडे होत्या. 9 लाख धेनु नंद बाबा की नित 9 माखन होय असं प्रमाणे भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. तेव्हा गायीच्या बद्दल आपल्याला 2 शब्द सांगायचे की गाय पवित्र आहे आणि म्हणून गायीला कोणी विसरू नका. तिची सेवा केल्याशिवाय राहू नका. सकळ सेवेमध्ये गायीची सेवा देखील चांगली गोड आहे. विठ्ठल नाही जमलं आपल्याला पालन करायला तर एखाद्या गरीब माणसाकडे जर गाय असेल तर त्याला सहकार्य करा. त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तर गायीचं पुण्य फार महत्वाचं आहे. म्हणून गोठ्यामध्ये कोण असावं, शेतामध्ये कोण असावं आणि घरामध्ये कोण असावं. घर में माई गोठे में गाई खेत में भाई उसकी क्या कहना कमाई. ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आहे, ज्याच्या शेतामध्ये राबणारा भाऊ आहे, ज्याच्या घरामध्ये आई कारभारीण आहे त्याचं चांगलं, त्याचं कल्याण. याच्या उलट घ्या. घर में साला गोठे में हेला खेत में नाला उसका कभी नहीं भला. इतरचे सोडून सांगतो सर्वच गृहीत धरू नका बरं का. पण शक्यतो असं होत असतं. तेव्हा गायीला सर्वांनी जपा, प्रेम करा
आपल्यापेक्षा उत्तर प्रदेशामध्ये मध्य प्रदेशामध्ये गायीला फार जपतात. भरपूर गायी आम्ही आता प्रदर्शना केली नर्मदा मातेची. असंख्य गायी आणि सगळ्या गावरान गायी. जर्सी गाय तिकडं नाहीच. विठ्ठला जसं गायीला महत्व आहे, जसं फुलात फुल जायचं, प्रेमात प्रेम आईचं, दुधात दूध खरं आहे ते गाईचं. जरी साधा असेल पण ते चांगलं असतं, पवित्र असतं, पुण्यकारक असतं. म्हणून गाईचं दूध सेवन करा, त्याकरता गायीची सेवा करा. जेवढं होईल तेवढं तुम्ही गायीच्या बद्दल करा. गाय तुमचा उद्धार करणार. विठ्ठला जे बरेच कारण त्यामध्ये गाय हे प्रमुख कारण आहे. तर अशा प्रकारे भगवान अवतीर्ण झाले आणि लहानाचे मोठेही झाले. आणि ते फारच वर्षे गोकुळात राहिले असं नाही. गोकुळात 11 वर्षापर्यंतच राहिले. 11 वर्षाच्या आतच तिथून नंतर मथुरेत गेले. तिथं मात्र 14 वर्षे राहिले. तिथं कंसाला ठार मारून आपले आजोबा उग्रसेन यांना गादीवर बसून त्यांना सहकार्य केले. पण तिथं मात्र ते राजे झाले नाही. राजे कधी झाले? द्वारकेत गेले. द्वारकेत गेले. भगवंताने सगळे लोक झोपेत असताना आपल्या शक्ती सामर्थ्याने सगळे मथुरावासी डायरेक्ट द्वारकेत गेले. त्यांना फुकट घर देऊन टाकले. सगळे घर सोन्याचे. काय कमी देवाला? विठ्ठला द्वारकेत गेल्यानंतर भगवान राजी झाले असं वर्णन. गळ्यानो राजा किरे झाला, गळ्यानो राजा किरे झाला, सुवासनी बैठला, सुवासनी बैठला. गळ्यानो राजा किरे झाला, गळ्यानो राजा किरे झाला, सुवासनी बैठला, सुवासनी बैठला. असं तर भगवान लहानाचे मोठे झाले. नंतर भगवंताने सवंगडी जमा केले आणि बालपणाचे खेळ सगळे ते करू लागले. आणि म्हणून बालपण असताना माणसाने आपल्या मुलांना खेळून द्यावं. कारण बालपण हे खेळ करण्याचं जीवन असतं. आपण देखील त्यांना मोकळी द्यावी. बालपण हा खेळण्यासाठी असतो. विठ्ठला बालकाला खेळूनच द्यावं. फक्त त्या बालकाने पुढे जाऊन खेळ करू नये. तर अशा प्रकारे भगवंताने पुढे चालून सर्वांची चौकशी केली. आपले मित्र खरे, जीवलग खरे, पण जरा आक्रोश दिसतात, शक्तिहीन वाटतात. आणि म्हणून भगवंताने सर्वांची संगती, सर्वांची चौकशी केली. तर सर्वांनी देवाला सांगितलं की देवा, तुमचं मत आमच्याबद्दल चांगलं आहे, परंतु तसं खाद्य जेणेकरून शक्ती मिळेल असं खाद्य आम्हाला प्राप्त होत नाही. आम्हाला जे मिळतं ते ताक मिळतं. गवळीयाचे ताक पेरे कोण पोरे चांगलं, कोण पोरे चांगलं. तेव्हा आम्हाला ताक मिळतं असं का? पण तुमची मालमत्ता, भगवान म्हटले, आपलं गोपाळ म्हटले, देवा आमची मालमत्ता मथुरेत जाते, आपण हो जात नाही.
आमच्या माता घेऊन जातात, फुकट देत नाही पण थोड्या पैशात देतात. असं भगवंताला वेगळं वाटलं की आपलंच असताना आपल्याला मिळत नाही. पण अशी एक म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हाल, ज्याचा माल त्याचे हाल आणि कोले कोत्रे पडलेत ना, ज्याचा असताना त्याला मिळत नाही. याकरता भगवान म्हटले याल तरी या रे रागे अवघे माझ्या मागे मागे. आता देवाने चौरी कर्म सुरू केलं आणि थोड्या दिवसामध्ये भगवंतांनी सर्वांना शक्तिवान केलं. विठ्ठल अशा प्रकारे सर्वांना शक्ती प्राप्त झाली. चोरी कर्म करून नाही तरी सगळं देवाचंच आहे. देवाला चोर म्हणण्याचा अधिकारच कोणाचा आहे का कोणाचा? सगळं देवाचंच आहे. पण प्रेमाचं भांडण संतांनी देवाशी केलेलं आहे. आणि म्हणून या देवाच्या संगतीत लागल्यापासून आपल्या जीवनाचं चांगलं झालं, शक्ती प्राप्त झाली. म्हणून त्यांनी आपली भावना अभंगाच्या पहिल्या चरणातून तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी अभंगातील एक पहिलं चरण आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. की देवा तुझी संगती केली जीवनात निश्चिंती झाली. आजपर्यंत इतरांची संगती जीवनात प्राप्त झाली फजिती, पण तुझी केली संगती जीवनात झाली निश्चिंती. निश्चिंती फार महत्वाची आहे. फजिती दुःखाला कारण, निश्चिंती सुखाला कारण. विठ्ठल देवाकडे निश्चिंतीच असते, जीवाकडे फजितीच असते. संसाराचा निसर्ग फजिती करण्याचा आणि खऱ्या परमार्थाचा प्रकार निश्चिंती प्राप्त करून देण्याचा आहे. तेव्हा भगवंताकडे निश्चिंती, आनंद, सुख, शांती, आनंद या गोष्टी असतात.
आणि त्या नैसर्गिक असतात. विठ्ठल तेव्हा आपली ओरिजिनल पावती गोपाळाने भगवंताकडे दिली की देवा तुझी संगती झाली आमची निश्चिंती. आम्हा सर्वांची निश्चिंती झाली, आम्हा सर्वांना खरं सुख प्राप्त झालं, आमच्या जीवनाचं कल्याण झालं की देवा तुझ्यामुळे आम्ही सगळे अधिकृत झालो, खऱ्या सुखाला शांतीला आनंदाला प्राप्त झालो. असं कोण आम्हाला देणार? आम्ही मस्त प्रयत्न केले पण इतर काही कामाला आले नाही. तसं सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. आजपर्यंत भरपूर केलं पण कोणी आम्हाला असं सुख दिलंच नाही. विठ्ठल एवढंच का देवा की जी गोष्ट आम्ही कधी जीवनात देखीलच नाही पाहिलीच नाही अशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे? अभंगातील दुसऱ्याची नाही देखिले ते मिळे नाही, 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 देखिले ते मिळे सुखाचे कोहळे भोगा, सुखाचे कोहळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे सुखाचे कोहळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे नाही, देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे. आणि भोग सुखाचे सोहळे देवा की ज्या गोष्टी पाहणं अशक्य आहे अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिल्या आणि त्या प्राप्तही झाल्या. तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी मला द्रुप झाल्या. त्याच्यामुळे आमचं सर्वांचं जीवन अगदी आनंदी झालेलं आहे, सुखप्राप्त झालेलं आहे. आम्ही सर्व काही विचार केला, आमच्या घरी काय तुझ्याकडे काय. तुझ्याकडे फार आहे की तुझ्या वैभवाला काही जगामध्ये तोड नाही जोड नाही. आणि म्हणून आमच्या घरी ताकाचे सरोवर आणि इथं मात्र नवनीताची. आमच्याकडे ताक आहे, ताकाचं सरोवर आहे, भरपूर ताक मिळतं. ताक म्हणजे त्याच्या त्यात त्याला ताक असं म्हटलेलं आहे. विठ्ठल ताकाला किंमत नसते, दुधाला किंमत असते. पण आता ताक देखील विकत मिळत नाही. तर क्रम शक्रस्य दुर्लभ अशी गोष्ट झाली. आता दैर्यामुळे ताक देखील आता कोणी करत नाही, विरजण कोणी टाकत नाही. सगळं दूध तिकडं जावं लागलं. पूर्वीच्या काळामध्ये भरपूर ताक, पण ताकाला किंमत नाही. जशी दुधाला किंमत आहे, दह्याला किंमत आहे, तुमच्या तुपाला किंमत आहे, तशी ताकाला नाही. विठ्ठल जीवनामध्ये सार म्हणजे नवनीत आहे.
आता तूप म्हटलं की चूक म्हणतात. पहिले दिवस गेले आता, असा भाग आहे. तेव्हा तुपाला महत्व, अमृताला महत्व, लोण्याला महत्व आहे, ताकाला महत्व नाही. तसं गोपाळ म्हणतो देवा आमच्याकडे आहे, पण ते ताकाचं आहे, ताकच खार आहे आमच्यामध्ये. आमच्याकडे जे सार म्हणतात ते नाही. अर्थात देवाकडे सार असतं, संसाराकडे आसार असतं. विठ्ठल देवाकडे खरं असतं, जीवाकडे खोटं असतं. संसारामध्ये दुःख असतं, देवाकडे सुख असतं. तेव्हा देव वेगळा, जीव वेगळा. म्हणून जीवाने कधी बरोबरी करू नये देवाची. देव तो देवच, जीव तो जीवच. विठ्ठल सर्व गोपाळांनी आपली कबुली अगदी मनापासून देवाकडे व्यक्त केलेली आहे की घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर. असं असल्यामुळे देवा तू आता आम्हाला किती प्रयत्न केला इथून दौडून घालण्याचा, तर आम्ही मात्र तुला आता सोडणारच नाही, असं गोड चिंतन महाराज अभंगाचे शेवटी देतात. तुका म्हणी आता, तुका म्हणी आता, तुका म्हणी आता, तुका म्हणी
देवा तू आता किती जरी प्रयत्न केला तर आम्ही मात्र तुला सोडणारच नाही. एखाद्या माणसाची चटक माणसाला लागली तर मनुष्य त्या स्थानाला त्या व्यक्तीला सोडत नसतो आणि कोणत्याही ठिकाणी जी उपस्थिती होत असते तिथे काहीतरी असतं म्हणून होत असते. देवाकडे फार असल्यामुळे नैसर्गिक गोपाळाने देवाला धरून ठेवलं की देवा किती जरी प्रयत्न केला साकलण्याचा पण आम्ही तुला मात्र सोडणार नाही. का म्हणे आता आम्ही नवजो जवळीचा नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे विठोबार कुमारी Kumai
देवा जगत्राय देवादि देवा जगत्राय देवादि देवा जगत्राय आदिवाणी तुहे बलि गुणना आदिवाणी तुहे बलि गुणना आदिवाणी तुहे बलि गुणना आई जय प्रेम काही करा जय प्रेम काही करा जय प्रेम काही करा। भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले, अवतीर्ण झाले. सर्वांना देवाच्या जन्माचा आनंद झाला, पण तोच आनंद कंसाला नाही वाटला. त्याला फक्त कानी बातमी पडली की आपल्या शितूर परिसरामध्ये जन्माला आला, आणि म्हणून त्या राजा कंसाने दरबार भरवला. त्यावेळेला असंख्य समाज जमा देखील झाला, आणि त्या समाजासमोर कंसाने असं काही वक्तव्य केलं की हे जनाहो, माझा शत्रू या परिसरामध्ये कुठंतरी जन्माला आला तर त्याचा जो कोणी शोध घेणार, त्याला जो कोणी ठार मारणार, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देणार. कंस बैसवणे सभेशी विडा मांडीला पाहिजेशी, त्याचे देईल अर्ध राज्य, अन्यथा न करी आपुली पैज. असा सवाल केल्यानंतर त्या दरबारातून एक बाई समोर आली. त्या बाईचं नाव होतं पुतना. पुतना कोण? कंसाची बहीण. कंसाची बहीण, पण कोणती बहीण? कारण बहिणीचे प्रकार देखील अनेक आहेत, बरेच आहेत. सख्खी बहीण, सावत्र बहीण, चुलत बहीण, आत्या बहीण, मामे बहीण, मावस बहीण, गुरु बहीण, आणखी मानलेली बहीण. जशी द्रौपदी भगवान कृष्णाची मानलेली बहीण, तशी पुतना देखील कंसराजाची मानलेली बहीण होती. विठ्ठल फार बलवान होती, हजार हत्तीचं बळ तिला होतं. ती बकासुराची सख्खी बहीण आणि कंसाची मानलेली बहीण. कंसाने तिला आपल्या दरबारामध्ये मोठं एक स्थान, मंत्र्याचं स्थान तिला प्राप्त करून दिलं. तिचा अधिकार फार मोठा होता, आणि मग त्याने तो विडा उचलला आणि सांगितलं की हे दादा, काळजी न करणे, तुझ्या शत्रूचा शोध मी लावते, त्याला ठार करते. असं म्हणून ती बाई आपल्या घरी आली. तिने सुंदर वेश धारण केला आणि आपल्या स्थानाला विष लावून प्रत्येकाच्या घरोघर ती फिरू लागली. विठ्ठल म्हणजे आधी नंदाच्या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. काय छान प्रमाण. बरेच गाव त्याने घेतले बरं का. नंतर ती गोकुळात आली. पुत्रोत्सव कोठे लोकाशी पुसत, आणि भाग्य सांगत नंदा. सध्या नंदाच्या घरी मात्र पुत्र प्राप्तीचा उत्सव चालू आहे. नंद घरा नंद भयो, लाल की
कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की नंद भयो जय कन्हैया लाल की नंद भयो जय कन्हैया लाल नंद भयो जय कन्हैया लाल की नंद भयो जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की। तर अशा प्रकारे बातमी प्राप्त झाली की गोकुळामध्ये नंदाच्या घरी पुत्र प्राप्तीचा उत्सव चालू आहे. डायरेक्ट त्या घरी पुतना गेलेली आहे आणि यशोदेला विचारलं का ग म्हणे तुम्हाला काहीच कळवलं नाहीस. तुला मुलगा झाला मला फारच आनंद झाला. पण यशोदा म्हटली का ग बाई तू माझे कोण मी तुझे कोण तू माझे कोण मी तुझे कोण हे पहिलं सांग. तेव्हा ती लबाडच होती. पुतना म्हटली मी तुझी सख्खी बहीण कारण तू लहान असतानाच माझं लग्न झालं. आई बापाने फार दूर ठिकाणी मला देण्यात आलं. त्यांच्याकडून मला दूर ठिकाणी देण्यात आलं कारण मी पडली पाकिस्तानात पण तू पडली हिंदुस्थानात. त्याच्यामुळे आपली भेट आणि गाठच नाही. तुला माझी कल्पनाच नाही. पण मला सहज थोडं बातमी कानी पडली. मला आनंद झाला आणि मग तुझ्या मुलाला पाहण्यासाठी आले तुला भेटण्यासाठी आले. अंगडे टोपडे बाळाला टोपडे बाळाला अंगडे टोपडे बाळाला टोपडे बाळाला साडी सोडिये शोधेला साडी सोडिये शोधेला अंगडे टोपडे बाळाला टोपडे बाळाला अंगडे टोपडे बाळाला टोपडे बाळाला. कुठं आहे तुझा मुलगा लवकर मला दाखव. तेव्हा यशोदा म्हटली अगं त्याला स्नान घातलेलं आहे कारण तो झोपलेला आहे. तर भगवंताने ते शब्द ऐकले. भगवंताने विचार केला माझी माता फारच भोळी आहे. त्याला माझी कल्पनाच नाही मी कोण आहे मी कुठून आलोय आणि आलं तर मला काय करायचंय हे बिलकुल आईला कल्पनाच नाही. आणि मग भगवंताने विचार केला यावेळेला मी असंच गप्प बसलो तर माझ्याकडून धर्माचं रक्षण होणार नाही. म्हणून चालून आलेलं प्रयत्न न करता चालून आलेले गिऱ्हाईक हे दुकानदाराने सोडायचं नसतं. मग तोटा झाला तरीही चालेल. पहिलं गिऱ्हाईक सोडायचं नसतं. मग तोटा झाला तरीही चालेल. तर मग चालून आलेले गिऱ्हाईक याला सोडायचं नाही म्हणून भगवंताने रडायला सुरुवात केली. भगवान रडू लागले. मग ती म्हटली का ग तो तर जागाच आहे. पटकन पाण्याजवळ गेली भगवंताला उचललं आपल्या मांडीवरती धारण केलं. स्तनपान सुरू झालं. पहिलं म्हणजे विष होतं स्तनाला. भगवंताने विषय घेतलं कारण देवाला विष काय करणार कारण भगवान म्हणजे विषयाच्या बापाचा 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 बाप आहे. विष खेचलं रक्त खेचू लागले नंतर त्याला वेदना होऊ लागल्या. मग ती म्हटली कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्णा सोड. तेव्हा भगवान म्हणतात मनात अगं हे पुतणे मी तर प्रथम कोणाला धरतच नाही धरलं तर कोणालाच सोडत नाही. अशा प्रकारे भगवंताने तिला ठार केलं. डोंगरासारखा तिचा देह पडला. अख्खं गाव जमा झालं. मग दंडी पिटवण्यात आली की त्यांनी आपल्या आपल्या बैलगाडी घेऊन येणे आपापल्या कुऱ्हाडी घेऊन येणे. कुऱ्हाडी आणि ती शिस्त्री करून तोडी ती त्या देहाचे शरीराचे तुकडे तुकडे केले. ते सगळं प्रेत बैलगाड्यामध्ये भरलं आणि ते डायरेक्ट स्मशानामध्ये त्याला नेण्यात आलं. तिथं त्याला अग्नी लावला पण त्याचा सुगंध सुटला बरं का बाप. प्रेताचा सुटतो दुर्गंध पण त्याचा सुटला सुगंध कशामुळे देवाचा स्पर्श झाल्यामुळे. विठ्ठला अशा प्रकारचे गोकुळ असे लोक त्या बाईला जाळून फोडून सगळे घरी गेले.
दुसऱ्या दिवशी हेडिंगला बातमी आली, तना मावशी मारली. गोकुळ गावात ही घटना घडली. कंसाने पुन्हा म्हणजे बातमी त्याने मारली एवढीच काही गोष्ट त्याच्या गेली. मारली पण या परिसरामध्ये कोणत्या तरी गावामध्ये तिला मारले. पुन्हा दरबार भरवला. तो दरबार त्या प्रसंगी माबळ नावाचा भट होता. तो म्हटला, महाराज तुमच्या शत्रूला मारणं हे महिलांचं काम नाही, हे माझं काम आहे, मला सांगा. आणि म्हणून त्याने विडा उचलला, परिसरामध्ये फिरू लागला. पुन्हा तो गोकुळात गेला. पुन्हा तीच विचारणा केली, पुत्रोत्सव कोठे रुकाशी पुसत, भाविक सांगत नंदा घरी. तर नंदाच्या घरी जाऊ लागला, कारण त्याने ब्राह्मणाचा वेश धारण केला होता. तो ओरिजिनल ब्राह्मण नव्हता, तो हंगामी ब्राह्मण झाला. म्हणजे धोतर नेसला, पंचा घेतला, पंचांग घेतलं, शेंडी नव्हती पण कुठून तरी घोड्याचे केस आणले, शेंडी तयार केली, गळ्यामध्ये माळा घातल्या, विभूती अंगाला लावली, कपाळाला लावली, ब्राह्मण झाला आणि गोकुळामध्ये आला. ब्राह्मण आपल्या दारी समोर येत आहे, यशोदेला आनंद वाटला आणि पंचांग पाहून तिला इच्छा निर्माण झाली की आपल्या मुलाबाळाचं काहीतरी विचारावं. मग काही सांगू शकता म्हणले, हो. मग टोकन ताडे तो यशोदेला देऊ लागला की तुमचा मुलगा, कारण हे सांगत असताना बाई आई आपल्या सर्वांगाचे काम करत असते, तिचं लक्ष कुठं जात नसतं. तुमचा मुलगा मूळ नक्षत्र जन्माला आलेला आहे, मूळ नक्षत्र जन्माला आलेला आहे. तर याकरता एकच करा, खड्डा खोदा करून टाका, दुसरा पर्याय नाही. आणि हा मुलगा तसा जर ठेवला तर तुमच्या पूर्ण कुळाचा नाश करेल. केला का नाही ना? जे जे मुलं मूळ नक्षत्र जन्माला येतात ते नाशाला कारण ठरतात. विठ्ठला भगवंताला मूळ नक्षत्र नसेल हे मी म्हटलं बरं. तर एकच करा, खड्डा खोदा करून टाका, दुसरा पर्याय नाही. तर म्हणे गर्गाचार्य उत्तम प्रकारचं गुणगान केलंय, माझ्या मुलाचं गुणगान उत्तम गायलंय. हो, जगात एक नंबरचं स्थान प्राप्त होईल. आणखी काही गोष्टी त्या ब्रह्मांनी सांगितल्या. आणि तुम्ही असं काय सांगता? तर म्हणे तो गर्ग जो आहे ना, तो गणिताला कच्चा आहे. त्याने काहीतरी सांगितलं तुम्हाला, त्याने असं आनंदी करून सोडलं, पण तसं नाही. तुमचा मुलगा जो आहे तो मूळ क्षेत्रावर जन्माला आलेला आहे, त्याचं सगळं खोटं माझं सगळं खरं. देवाने विचार केला आणि भगवंताची भरपूर त्याने निंदा केली होती की असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. माझी निंदा मी सहन करतो, पण माझ्या भक्ताची जो निंदा करताना मी त्याला चांगलं पाहतो. विठ्ठल लगेच आज्ञा केली, कारण त्याला येताना परत त्याचा थाटमाट केला होता. बसायला पाठ, टेकायला पाठ, पंचांगाला पाठ, सगळा काही ब्रह्मांडाचा थाटाथाट. मग लगेच देवाची आज्ञा प्राप्त झाली. खालच्या पाटाने उचलला, मागच्या पाटाने लोटला, पुढच्या पाटाने ठोकला. असं ठोकाठोकीचं प्रकरण सुरू झालं. एकमेकास आहे करून अवघे धरू सुपंथ. घाबरे दुर्जन पळाया पाहतो, आडव्या ठाकत बाजा पुढे. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण बाजाने त्याला आवडलं, भरपूर त्याला बडवलं. म्हणजे उघडा नागरा करून तो पाठवला. मारली. महाराज तुमचं क्षेत्र दिसतो लहान, परंतु खऱ्या अर्थाने तो आहे महान. तरीही पण कंसाने धैर्य धरलं. अनेक राक्षस पाठवले, कोणी कावळ्याच्या, कोणी बागड्याच्या, कोणी बैलाच्या, गायीच्या, भिन्न भिन्न रूपात असे असुर पाठवले, दैत्य पाठवले. पण भगवंताने सर्वांना ठार मारलं. काग बगरिठा मारले बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविले. अशा प्रकारे भगवान आता
पुढची एक लीला करत आहेत. भगवंताने विचार केला आणि इकडे कंसाने देखील विचार केला, आपण आता काय करू की आपल्या परिसरामध्ये बरेच पैलवान आहेत, त्यांना जमा करू, एकत्रित आणू, त्यांना पोरात चालू आणि त्यांचे पण आपल्या शत्रूला ठार मारू. इकडे भगवान आता आपली एक लीला आता करू लागले. भगवान लहानाचे मोठे होऊ लागले. भगवंताने एके दिवशी आपल्या आईकडे हट्ट धारण केला की आई मला बंशी पाहिजे, आई मला पावा पाहिजे. त्याला बरेच नाव आहेत, त्याला येऊन म्हणतात, त्याला पावा म्हणतात, त्याला बंशी म्हणतात, आणखी त्याला नाव विठ्ठल. से बरसाने से मैं दूंगी बरसी करे से बरसाने से मैं दूंगी बरसी करे बंशी आणून देते, पण ती तुला वाजवता आली पाहिजे. भगवंताला काय जमत नाही, भगवंताला सगळं काही जमतं. शेवटी ती बंशी आणून घेतली. भगवंती वाजवू लागले, राग रागले, त्यातून तकड होऊ लागल्या. भगवान हा सगळ्याचा चालक मालक आहे. संगीत देखील त्याच्यापासून निर्माण झालं. संगीताचा आनंद देखील कमी नसतो आणि म्हणून प्रत्येक माणसाने गाणं शिकलं पाहिजे. वाजवण्यापेक्षा गाणं महत्वाचं आहे, ते मनाला आनंद देतं. विठ्ठल बंशी वाजू लागली तर तिचा तो स्वर ऐकल्यानंतर लोक आग्रह धरू लागले की देवा, हे कृष्णा, हे बंद होता कामा नाही. बंद पडल्यानंतर लोक आग्रहाने बोलू लागले, नंदलाला गुमाव कृपेचा, वेणूच्या माध्यमातून, पाव्याच्या माध्यमातून, बंशीच्या माध्यमातून आपलं सुख भगवान लोकांना देऊ लागले. प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, पतिसुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा चंद लागला. मुरली बाला, मुरली बाला, मुरली
आपल्या स्वराच्या माध्यमातून भगवान आपलं सुख सर्वांना देऊ लागले. जसा ब्रह्मानंद हा महत्वाचा आनंद आहे, भक्तीचा आनंद महत्वाचा आहे, तसा संगीताचा आनंद देखील फार महत्वाचा असतो. आणि म्हणून माणसाने थोडं का व्हायला संगीत शिकलं पाहिजे, चाली शिकल्या पाहिजे, गवळणी शिकल्या पाहिजे. माझी पेपरला बातमी आली, म्हटले लता मंगेशकर त्यांचं घराणं फार मोठं आहे या बाबतीमध्ये. एका मोठ्याने असं वक्तव्य केलं, यांचं देशाला काय योगदान आहे, देशाला काय योगदान. एक म्हणला, अरे देशालाच काय, अख्ख्या जगाला या घराण्याचं योगदान आहे. विठ्ठल सर्वांच्या कामाची तृप्ती होईल असं जीवन लता मंगेशकर. आलं का लक्षात की जिच्या गाण्याला जगात तोड नाही आणि जोड नाही असं अपूर्व आनंद. प्रत्येक गंधर्वच असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा गाणं हे प्रत्येकाने शिकावं. पहा किती छान सुंदर विधान, पहा किती छान सुंदर विधान, ईश्वरीच्या मांडीवर खेळे भगवान, ईश्वरीच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर विधान, पहा किती छान सुंदर विधान, ईश्वरीच्या मांडीवर खेळे भगवान, ईश्वरीच्या मांडीवर खेळे भगवान. संगीत है शक्तिश्वर में हर स्वर में बसे राम, रागे जो सुनाए रागीन, रोगी को मिले आराम. असं पुढे बहुत करणे आहे. आपला टाइम संपत आलेला असेल. तर भगवंताने चोरी करण्यानंतर सुरू केलं गोपाळासाठी. तर चोरी करणं सुरू केल्यानंतर वार्ता येऊ लागली. यशोदेकडे गाराणा करू लागल्या गौडणी गोपिका. कारण गाराणा करणाऱ्या गोपिका देखील सामान्य नव्हत्या, त्या अवतारिक होत्या सगळ्या, त्या वेदातील श्रुती होत्या. पण देवाचं सुख मिळण्यासाठी त्यांनी गोकुळामध्ये जन्मधारण केलं. त्या गाणं वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती, म्हणून परतल्याने तिने ती माझं सुख संगती न पवेची, असा त्यांचा अधिकार. पण काहीतरी निमित्त कोणतं येत असं. एकदा असंख्य कोणी दारी आल्या आणि आपापलं गारणं करू लागले. त्यामध्ये छोटी गवळा पण जरा मुखाने गोपली, तिचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. काय सांगू तुझे बाई, काय सांगू, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, यशोदा म्हटली लवकर सांग. तेव्हा ते गवळण बोलू लागले. अजात होते यमुने पानिया, वातेत भेटला सावला, द्वैवल तोपी नवीन पुछाची, खांद्यावाली कांबला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पळता पळता घसरून पडली, डोईची घागर फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पळता पळता घसरून पडली, डोईची घागर फुटली. तर हे
गवळण नाही, पण कोणती गवळण? बोबडी गवळण. नाही तर मलाच बोबडं समजा ना. बोबड्या शब्दाने ती यशोदेशी बोलत आहे. अशा प्रकारे सर्वांनी आपापले गाराणे मांडले. ऐशी ऐकता गाराणे यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा थोडे दे टाकोनी, एका जनार्दना चरणी. बरेच गाराणे काढी पडल्यानंतर यशोदेने निर्णय घेतला की आपल्या मुलाला इथं न ठेवणे, आता रानात पाठवणे. आणि मग भगवान कृष्णाला सांगण्यात आलं की उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने आपल्या आईचे शब्द मान्यच केले, कारण त्यांना गायीची ओढ लागली होती देवाला. आई मी जाणार, एकटाच नाही, मित्र घेऊन जाणार. म्हणून भगवान सर्वांना भेटले, मित्रांना, आणि त्यांना काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ दया, यावे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ दया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ दया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात आले, आपापल्या गायी घेऊन आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या, भगवान खेळ करू लागले. बरेच काही खेळ देवाने केले आणि सगळे खेळ हे देवापासूनच जन्माला आले. कोणापासून? सर्व खेळांचा जनक निर्माता भगवानच आहे. आता सध्या तरी दादा क्रिकेट नावाचा खेळ जग प्रसिद्ध आहे जगात, पण त्याचा करता देखील भगवान कृष्णच आहे. विठ्ठला विठ्ठला. भरपूर खेळ झाले. शेवटी खांदे भार पोटी भूक आणि काय खेळायचे सुख, तुका म्हणे आतून खेळ मोडावा करता. गोपाळ म्हटले देवा बंद करा. भगवान म्हटले ठीक झाली आता वेळ म्हणते आकाश डोळ्या. देवाची आज्ञा प्राप्त होता. सर्वांनी आपल्या सुगऱ्या देवाकडे जमा केल्या. देवाने सर्वांची सुगऱ्या सोडल्या. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं चिंबट, कोणाचं खारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न पाहिल्यानंतर भगवान म्हटले माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माये नमनी तांगावे. चांगलं आणा, मला चांगलं आवडतं. भगवंताला काय आवडतं? चांगलं. माणसं देखील भगवंताला चांगलेच आवडतात. चांगल्या मनाचे, मन चांगलं असावं, तमापेक्षा मन चांगलं असावं, पवित्र असावं, व्यापक असावं, संकुचित नसावं, मन मोठं असावं. विठ्ठला सर्वांची नम्रता पाहिली. कारण गोपाल म्हटलं देवा तुझ्या सारखं आमच्याकडे मिळणार नाही. तुझं वेगळं, आमचं वेगळं, तू श्रीमंत आम्ही गरीब. तर देवा काही कर, आम्हा सर्वांना सामावून घे. अशी सर्वांची प्रार्थना नम्रता ऐकून भगवंताने सर्वांचे शिदुरे एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास किती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करती संत जन सभे त्यांच्या नारायण, वाटे आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो लाभे ते पुंडली. भगवंताने काला केल्या